सर्रास भंतेजीवर काही पोस्ट टाकले जात आहेत। संजीव भाऊ याच्यावर कुठंतरी काहीतरी प्रतिबंध होण्याची गरज। यावर जर कुणी वेगळ्या भाषेत जर आरोप प्रत्यारोप करत असतील तर तुम्ही आम्ही गप्प बसून चालला। भंतेजी विषयी कुणी बोलला ते म्हणजे तेवढं शिलवान पाहिजे भंतेजी पेक्षा। आज कुणी उठसूट आहे, 2 नंबर धंदा करणार आहे, दारू पिणार आहे, वेगवेगळ्या मार्गावर काम करणारे लोक आहेत तर ते भंतेजी विषयी बोलतात आणि अहमदपूर मधलं कुणीच त्याला प्रतिकार करत नाही। VS नंतर युवा संघटनेला सांगा की या आणि त्याला जोडवा, सगळ्यात पहिले येऊन मी जोडते। कारण भंतेजी आपले धम्मगुरू जर कुणी भंतेजी विषयी अपशब्द टाकलेली किंवा विनाकारण कुठल्याही गोष्टीला उद्देशून एखादी फेसबुक पोस्ट असेल किंवा एखादी फेसबुक लाईव्ह असेल ते कुणी केलं तर त्याची खरोखरच आपण सर्व मिळून करून भंतेजी विषयी जर कुणी अपशब्द वापरत असेल तर मग तुम्हाला राग काहीच नाही। भंतेजी येणाऱ्या काळात जर कुणी असं बोललं याच्यानंतर तर सगळ्यात अगोदर विनोद फटके त्याचं घर गाठल्याशिवाय राहणार नाही। विचारांना प्रथमतः तिरुवार वंदन करतो। आज तथागत बुद्धरूप प्रतिष्ठापना व अनावरण सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे श्रद्धास्थान भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्री आदरणीय संजय भाऊ बनसोडे साहेब, आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब, माजी आमदार बबरूवानजी खंदाडे साहेब, दिलीपरावजी देशमुख साहेब, गणेशदादा हाके पाटील साहेब, भावी खासदार विश्वजित भैया गायकवाड व तसेच मंचावरील सर्व मान्यवर आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या बुद्ध प्रारूप व या विहाराचा सर्व कारभार चालतो, भदंत उपगुप्त महास्तवीर, भदंत संगपाल महास्तवीर व या अरण्याला नंदनवन ज्यांनी केलं ते भिक्खू महावीर थेरो साहेब, सर्व भिक्खू संघ जमलेल्या माझ्या माता भगिनींनो, बंधू मित्रांनो, हे बुद्ध विहार आता सिद्धार्थ भाऊंनी सांगितलं की एकदम जंगल होतं, हिंस्त्र प्राणी येण्याची ज्या शक्यता होती तशा सुद्धा वेळेत भंतेजींना या ठिकाण हा ठिकाण न सोडून जाता या विहाराला एकदम मोठा विहाराची प्रतिमा उपलब्ध करून दिली। आज जी मूर्ती स्थापन झालेली आहे त्या मूर्तीसाठी सुद्धा दिवस रात्र एक करून भंतेजींचे जे काही उपासक आहेत त्यांनी त्यांच्या दानातून हे विहार, ही मूर्ती सर्व या ठिकाणी उपस्थित उभं राहिलेलं आहे। संजीव भाऊ, आता बऱ्याचदा जे लोक असतील, भंतेजी असतील या इतर समाज जीवनात जगणारे व्यक्ती असतील, ते चांगले कार्य करत असताना कुणी ना कुणी नाव ठेवण्याची आपल्या समाज जीवनामध्ये पद्धत आहे। आज भंतेजी इतकं मोठं काम आहे भंतेजींचं की तुम्ही आम्ही कुणी सांगायची गरज नाही। पौर्णिमा असेल, या बुद्ध पौर्णिमा असेल, महिन्याची पौर्णिमा असेल, श्रावण शिबिर असेल, कुठलाही एक कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाला जनसमुदाय अखंड येतो आणि येतोच नव्हे तर फक्त इथं येऊन भोजन करून किंवा उगा काहीतरी टाइमपास म्हणून येत नसतो, तर भंतेजीची धम्मदेशना ऐकण्यासाठी येतो। सर्रास भंतेजीवर काही पोस्ट टाकल्या जात आहेत। संजीव भाऊ याच्यावर कुठंतरी काहीतरी प्रतिबंध होण्याची गरज आहे। कारण आज एक भंतेजी घडायचं म्हटल्यानंतर काय हाल होते त्या मायबापाची तुम्हा आम्हाला कुणाला सांगण्याची गरज नाही। तुमच्या पोटचं लेकरू धर्माला दान देणं किती मोठा त्याग आहे हे विचार करून सुद्धा अंगाला शाळा। एकतर समाजात धर्मगुरू निर्माण होण्याची प्रक्रिया खूप कमी आहे। धर्मगुरू भंतेजी किंवा भिक्खू घडवण्यासाठी भिक्खू संघ प्रयत्न करत असतो, पण कुणीच स्वतःचं लेकरू दान द्यायला तयार नाही, धर्मासाठी स्वतःची संतान देण्यासाठी तयार नाही। आणि जे भंतेगण या ठिकाणी तयार झालेले आहेत, जे भंतेगण तुम्हा आम्हाला
बौद्ध धम्माचं मार्गदर्शन प्रसार प्रचार त्यांच्या माध्यमातून करत असतात. त्यांच्यावर जर कुणी वेगळ्या भाषेत जर आरोप प्रत्यारोप करत असतील तर तुम्ही आम्ही गप्प बसून चालणार नाही. कारण बंदेजी विषयी कुणी बोललं ते म्हणजे तेवढं शिलवान पाहिजे भंतेजी पेक्षा. आज कुणी उठसूट आहे, 2 नंबर धंदा करणार आहे, दारू पिणार आहे, वेगवेगळ्या मार्गावर काम करणारे लोक आहेत आणि ते भंतेजी विषयी बोलतात आणि अहमदपूर मधलं कुणीच त्याला प्रतिकार करत नाही. तर मी अहमदपूर वासियाला उद्देशून काही बोलत नाही. माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की असं कुणी जर बोलत असेल तर त्याला सर्वजण प्रतिकार करण्याची गरज आहे. तुम्ही सांगा व्हीएस नंतर युवा संघटनेला सांगा की या आणि त्याला जोडवा, सगळ्यात पहिले येऊन मी जोडते. कारण भंतेजी आपले धम्मगुरू आहेत. तथागत भगवान गौतम बुद्धांचा धर्म प्रचार त्यांचं जे मोलाचं मार्गदर्शन आहे भंतेजीच्या माध्यमातून आपल्याला भेटत असते. मग आपण तरी सुद्धा का उठत नाहीत, मला याची खरोखर शोकांतिका आहे. मी सर्वांना अहमदपूरवासियांना व जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की येणाऱ्या काळात जर कुणी भंतेजी विषयी अपशब्द टाकलेली किंवा विनाकारण कुठल्याही गोष्टीला उद्देशून एखादी फेसबुक पोस्ट असेल किंवा एखादं फेसबुक लाईव्ह असेल ते कुणी केलं तर त्याची खरोखरच आपण सर्व मिळून करू नये. कारण धर्मगुरू विषयी बोलणं म्हणजे त्या धर्मगुरूचा कुठलाच मान पार नाही असं त्याच्यातून सिद्ध होतं. तुम्ही सर्वांनी आज भंतेजीचा मान म्हणून भंतेजीची धम्मदेशना ऐकण्यासाठी या ठिकाणी येतो. धम्मदेशना भंतेजीची अशी असते की 2-4 घंटे गेलेले सुद्धा कळत नाही. एवढ्या महान बंदेजी विषयी जर कोणी अपशब्द वापरत असेल तर मग तुम्हाला राग का येत नाही? कारण तुम्ही जे होते ते होऊ द्या, जे चालले ते चालू द्या असं म्हणणाऱ्यापैकी नाव आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अन्वयी आहोत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेश ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समाजातील इतर घटकांना मंदिर प्रवेश मिळाला नाही त्याच्यासाठी आंदोलन केलेल्या महामानवाचे आपण अन्वयी आहोत. आणि त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला जी दीक्षा घेतली तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धर्माची धम्मदीक्षा घेतली त्या धर्माचा प्रसार भंतेजी करत असतात. मग त्या भंतेजी विषयी जर कोणी बोलत असेल तर खरोखर त्याची गाय करू नका. मी जास्त काही या निमित्तानं बोलणार नाही. अतिशय देखणा कार्यक्रम भंतेजीच्या मार्गदर्शनाखाली झालाय. भंतेजी येणाऱ्या काळात जर कुणी असं बोललं याच्यानंतर तर सगळ्यात अगोदर विनोद खटके त्याचं घर गाठल्याशिवाय राहणार नाही. एवढा शब्द या निमित्तानं मी देतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. आवाज बहुजनांचा.